तोंडाने आता श्वास वगैरे ओंकाराला चमून असा झालेला आणि त्या हवेला मी काय केलं, गिळलं, तोंड बंद केलं, नाकाने श्वास सोडला. जसं पाणी गिळतो की नाही, हे पाणी प्यायचं पाणी जसं गिळतो तसं हवेला गिळत कुठून करायचं आहे बघा. जास्त घेतला तर गिळता येणार नाही, म्हणून आपल्याला जेवढा घेता येईल तेवढं गिळायचं आहे, कळलं की नाही. आणि मग करून झाली 10-15 वेळा करून झाली की काय करायचं, हे 4 बोट आहेत, उजव्या हाताची 4 बोटं डाव्या कुशीमधून दाबायची, अशी डाव्या कुशी असं डाव्या कुशीत दाबत 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 परत यायचं, पोटात दाबायचं, परत डाव्या कुशीत दाबायचं. काय ढेकर येणार. मग ढेकर येण्यासाठी थम्सअप वगैरे पियायची गरज नाही, थंडा वगैरे पियायची गरज नाही, कळलं की नाही. हा ॲटोमॅटिक हा वायुसार आपल्याला जे खाल्लेलं अन्न आहे ना ते जिरवणार, कळलं का. म्हणजे जेवण जेवल्याच्या नंतर, जेवणानंतर ही क्रिया करायची, दुपारी आणि रात्री जेवणाच्या नंतर वायुसार करायचा. जेवण जिरण्यास काय होईल, मदत होईल ना. बडीशेप खायची गरज लागणार आहे काय, कळलं की नाही. हा काय ते मुख स्वाद वगैरे खाता की नाही ती काही गरज लागणार नाही. पण आपण ती पद्मासनात किंवा वज्रासनात बसून करायचे. ज्यांना पद्मासन वज्रासन येत नाही त्यांनी खुर्चीत बसून केला तरी चालेल. नाकाने काय करायचं, आपलं रेचक करायचं. रेचक केला, ओंकारासारखं तोंडाचा चंबू बनवला ना, बाहेरची हवा आतमध्ये घ्यायची, गिळा गिळा आणि तोंड बंद करा, नाकाने सोडून द्या. चालू द्या, चालू द्या, तुमच्या एका कॅपॅसिटी प्रमाणे चालू द्या, चालू द्या. चालू द्या. एक 10-15 वेळा केला तरी काय नाही, जेवढ्याच्या नंतर करायचे. जेवढं तर तुम्ही 5-1 मिनिटांनी केला तरी चालेल, जेवढ्या जेवढं दाबडतो कसं काय 5-1 मिनिटांनी केला तरी चालेल. आणि तिला गिळा मागा. आता बस गिळून झाल्याच्या नंतर ही 4 बोटं आहेत ना, डाव्या कुशीत दाबा, डाव्या कुशीला दाबा आणि तोंड उघडं ठेवा. थोडंसं असं दादा उघडं ठेवा आणि चालू करा. दाबा जरा कुशी, डाव्या कुशी जरा जास्त दाबा. मुद्दाम ढेकर काढू नका, येत असेल तरच येऊन द्या. हात वरती करा, मला ढेकर आला, हात वरती करा पटकन. हा म्हणजे आहे एवढ्या जणांमध्ये कोणाला तरी ढेकर नक्कीच येणार, कळलं की नाही. ज्याला नाही आलं तरी समजायचं असं काही नाही, चुकीचं वगैरे काही नाही, काही दिवसानंतर येणार. क्रिया व्यवस्थित झाली तर बरोबर येणार. ला उष्णतेने वाढलेले वीर्य, रजादी दोष, रजा म्हणजे मासिक पाळी वगैरे असते की नाही आपले, म्हणजे उष्णतेने वाढलेले वीर्य, रजादी दोष याच्यातून काय होतात, निघून जातात. हृदय, कंठ, पोटाचे विकार याच्यातून निघून जातात. मंदाग्नी म्हणजे भूक लागत नाही, मंदाग्नी पोटामध्ये आग निर्माण होते भुकेची, मंदाग्नीचा नाश होऊन भूक चांगली लागते ना. वात विकारामुळे आपल्या अंगामध्ये वात असतो, वात विकारामुळे पोटामध्ये गोळा येणे, समट पडणे, कळलं की नाही, हे सगळे विकार याच्यातून
निघून जातात. जेवणानंतर ही क्रिया वज्रासनात तथा पद्मासनात बसून केल्यास जेवण जिरण्यास मदत होते आणि नैसर्गिक पद्धतीने वायू दोष दूर केले जातात. हे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे आपल्या शरीरात वायू दोष असतील, कळलं की नाही, वात विकार असतो, वात विकाराने चमक भरते वगैरे सगळं की नाही, हे सगळं याच्यातून काय होतं, वायू सारणे निघून जातं. म्हणजे जेवण चांगल्या प्रकारे जिरतं, ढेकर ऑटोमॅटिक त्याच्यातून वायू सार केल्याच्या नंतर येतो.